कोण कुठला रामपाल महाराज? मित्रांनो, संत रामपालजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा कट मात्र आता पूर्णपणे फसला आहे. होय, आणि रामपालजी महाराज यांच्या शिष्यांनी विनम्र निवेदन व तीव्र निषेध पण सोबत व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, झालं असं की काही समाज माध्यमातून एक धक्कादायक बातमी सगळीकडे पसरवण्यात आली. बातमी अशी होती की संत रामपालजी महाराज 8 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या अनुयायांना देहत्याग करून सतलोकास घेऊन जातील. तर ही बाब जी आहे ना, ती पूर्णपणे असत्य, निराधार व रामपालजी महाराज यांच्या शिकवणीच्या अगदी विरुद्ध आहे. संत रामपालजी महाराज यांनी आपल्या प्रवचनामध्ये स्पष्ट सांगितले आहे की मानव जीवन जे आहे ते परमेश्वराचे अनमोल दान आहे आणि आत्महत्या ही पापकृती आहे आणि प्रत्येकाने सत्य, शांती व बंधुभावाने जीवन जगले पाहिजे. या प्रकरणात इरकर कुटुंबाने स्वतः माफी मागून स्पष्ट केले आहे की हे संपूर्ण प्रकरण असामाजिक लोकांनी रचलेले कट कारस्थान होते, ज्याचा उद्देश फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजांची वाढती प्रतिष्ठा मलिन करणे व स्वतःचे बेकायदेशीर स्वार्थ साधणे हाच होता. हे देखील ठामपणे सांगू इच्छितो की संत रामपालजी महाराजांची शिकवण समाजात सकारात्मक बदल घडवत आहे. संत रामपालजी महाराज नशामुक्त समाज निर्मिती, हुंडामुक्त विवाह, स्त्री पुरुष समानता, भ्रूणहत्या विरोध, भेदभावमुक्त, गरिबांना मदत व शिक्षणाचा प्रचार यासारखे उच्च दर्जाचे सामाजिक सुधार कार्य सातत्याने करीत आहे. त्यांचे प्रवचन गीता, वेद, कुराण, बायबल व संत कबीर साहेबांच्या शिकवणीवर आधारित असून संपूर्ण शाखादिष्ट व समाजहितकारी आहेत. त्यामुळेच त्यांचे सत्संग आज राष्ट्रीय टीव्ही चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खुलेपणे प्रसारित होतात, ज्याचा लाभ कोट्यावधी लोक घेत आहे. मित्रांनो, पण या लबाड पत्रकारांना बोलताना लाज कशी वाटत नाही? कोणी काही सांगितले तर लगेच कोणतेही शहानिशा न करता स्टुडिओमधून ओरडत राहायचं. कोण कुठला रामपाल महाराज? या पत्रकाराला थोडीशी पण अक्कल नाही का की संत रामपालजी महाराज यांचे वय किती, आपले वय किती? एखाद्या वासराट माणसासारखा संत रामपालजी महाराज यांना बोलत आहे. प्रथम ही चौकशी करायला पाहिजे की संत रामपालजी महाराज यांनी असे करायला सांगितले आहे का, किंवा संत रामपालजी महाराज यांनी कधी त्यांच्या प्रवचनात असे सांगितले आहे का? मूर्खासारखं एकेरी भाषेचा वापर करून संत रामपालजी महाराज यांना चुकीचं ठरवायचं. संत रामपालजी महाराजांचे आज देश विदेशात कोट्यावधी शिष्य आहेत, जे त्यांच्या शास्त्रनिष्ठ शिकवणीने व सत्संगाने प्रेरित होऊन आपले जीवन सुधारत आहे. त्यांच्या पवित्र वाणीतून व समाजहितकारी मार्गदर्शनातून कोट्यावधी अनुयायी सतमार्गाने चालून नशामुक्ती, समानता व शांततेचे जीवन स्वीकारत आहे. संत रामपालजी महाराज यांनी स्पष्ट सांगितले आहे की मानवी जीवन हे परमेश्वराचे अमूल्य वरदान आहे. आत्महत्या हा गंभीर पाप आहे आणि प्रत्येकाने सत्य, शांती व बंधुभावाने जीवन जगावे. मित्रांनो, संत रामपालजी महाराजांचे उद्देश पण फार मोठे आहे. उद्देश त्यांचे असे आहे की खरी भक्ती देऊन जगाला मोक्ष मिळवून देणे, समाजातून ढोंगीपणाचे उच्चाटन करणे, तरुणांमध्ये नैतिक व आध्यात्मिक जागरूकता आणणे, समाजातून हुंडा प्रथा आणि वाईट प्रथा नष्ट करणे, समाजातून सर्व प्रकारचे व्यसन काढून टाकणे, समाजात शांतता आणि बंधुत्व स्थापित करणे, समाजातून जाती आधारित भेदभाव नष्ट करणे, भ्रष्टाचाराचे उच्चाटन करणे. आणि मित्रांनो, संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सतलोक आश्रमामार्फत चालवणारी जी अन्नपूर्णा मोहीम आहे, ही समाजातील गरीब व वंचित वर्गासाठी जीवन रेखाच ठरत आहे. या योजनेअंतर्गत हजारो गरीब कुटुंबांना दररोज मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या जीवन निर्वाहातील मूलभूत अडचणी दूर होत आहेत.
ही योजना केवळ अन्न पुरवठ्यावरच मर्यादित नसून समाजाच्या सर्वांगीण कल्याणाचा व्यापक संकल्प आपल्या अंगीकारते. आश्रमामार्फत बेघर व आश्रय विनांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे कार्यसुद्धा या मोहीमद्वारे केल्या जाते, ज्यामुळे त्यांना सुरक्षित व सन्मानीय जीवन जगता येते. तसेच गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पण दिली जाते, जेणेकरून शिक्षणाअभावी त्यांचे भविष्य अंधकारमय राहू नये. याशिवाय सतलोक आश्रमामार्फत गरजू लोकांना मोफत औषधे फ्री मेडिसिन पुरवली जाते, ज्यामुळे उपचाराअभावी कोणीही गरीब व्यक्ती पीडित राहणार नाही. या प्रकारे अन्नपूर्णा मोहीम ही केवळ अन्न पुरवठ्यापुरती मर्यादित न राहता अन्न, निवारा, शिक्षण व आरोग्य या चारही मूलभूत स्तंभाची जबाबदारी उचलून समाज पुनर्निर्माण व खऱ्या अर्थाने जनकल्याणाचा ऐतिहासिक उपक्रम ठरला आहे. मित्रांनो, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की संत रामपालजी महाराज व त्यांच्या कोट्यावधी अनुयायीविरुद्ध अशा प्रकारची मनगडत व दिशाभूल करणारी वार्ता प्रथमच रचण्यात आली, कारण या बातमीमध्ये सांगितलं आहे की या भक्तांनी थेट आपल्याला परमेश्वराचं बोलावणं आलेलं आहे आणि 8 सप्टेंबर रोजी आपण सदैव वैकुंठाला जाणार असल्याचा दावा केला. मित्रांनो, संत रामपालजी महाराज कधीही आपल्या पुस्तकात व सत्संगामध्ये वैकुंठाची चर्चा करीत नाही. ते सतलोक प्राप्त करण्याची चर्चा करतात. यावरून हे सुद्धा इथे सिद्ध होते की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. आतापर्यंत संत रामपालजी महाराजांच्या शिकवणी व सत्संगामुळे समाजात केवळ सकारात्मक बदल झाले आहेत आणि कोणताही वाद निर्माण झालेला नाही. त्यामुळे ही घटना स्वतःमध्ये एक कटकारस्थान असल्याचे स्पष्ट होते, ज्याचा हेतू निष्पाप लोकांची दिशाभूल करणे व संत रामपालजी महाराजांची वाढती प्रतिष्ठा मलिन करणे हाच आहे. दुर्दैवाने आजकाल अनेक लोक केवळ आपला बेकायदेशीर स्वार्थ साधण्यासाठी संत रामपालजी महाराज व त्यांच्या मिशन विरुद्ध खोटे व मनगढत विधान प्रसारित करून निष्पाप लोकांची दिशाभूल करीत आहे. मित्रांनो, आम्ही सर्वांना आवाहन करतो की लोकांनी स्वतःच्या पवित्र धार्मिक ग्रंथावर व त्यांच्या खरी शास्त्रनिष्ठ व्याख्या जी संत रामपालजी महाराजांनी केली आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि ढोंग पाखंडापासून दूर राहावे. आम्ही सगळे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी विनम्रपणे जनता, माध्यम व प्रशासन यांना आवाहन करतो की यापुढे कोणतेही संत रामपालजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे धाडस करू नये. भविष्यात जर अशा खोट्या व मनगढत घटना पुन्हा घडण्याचा प्रयत्न झाला तर दोषींविरुद्ध, मग ते व्यक्ती असो वा संस्था, त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि हो, आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन विचार मंथनासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.